नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या बोलणार आहोत. एक, राज्यातील तापमान या संदर्भातली माहिती आपण सांगणार आहोत. त्याचबरोबर राज्यात पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली कधी सुरू होतील आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीची जर शेतकऱ्यांना पूर्व हंगामी लागवड करायची असेल तर त्यांनी कधी करावी त्या संदर्भातला एक सल्ला आपल्याला मी देणार आहे. मित्रांनो, हे वर्ष कपाशी लागवडीसाठी अतिशय उत्तम वर्ष असणार आहे. त्यामुळे हा सल्ला अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ यामुळे संपूर्ण पहा आणि जरूर आपल्या मित्र परिवाराला, आपल्या गावातील ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, संपूर्ण मे गेला. अनेकांनी राज्यात 15 मे नंतर मुसळधार पाऊस होईल, ढगफुटी पाऊस होईल, वड्या नाले वाहतील, वगैरे वगैरे होईल असं सांगितलं. आपलाही अंदाज होता 25 मे पासून राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, ऊसाची भरणी होणारा पाऊस होईल. परंतु तोही पाऊस मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागात झालेला नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या 29 तारखेपासून राज्यातला तापमानाचा जो चढता आलेख आहे हा झपाट्याने खाली घसरत आहे आणि म्हणून एक महत्वाचा दिलासा या निमित्तानं राज्याला मिळणार आहे. तापमान प्रचंड प्रमाणात कमी होत असल्या कारणानं उकाडा जो असह्य झाला होता त्या उकाड्यापासून शेतकरी बांधवांना थोडीशी उसंत मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पूर्व मोसमीच्या हालचाली कधीपासून सुरू होणार आहेत आणि कधीपर्यंत मोसमी पाऊस राज्यात दाखल होणार आहे तो एक महत्वाचा अंदाज आहे. मित्रांनो, आपण जे काम करतो ते मॉडेलवर आधारित. या ECMWF मॉडेलनुसार राज्यामध्ये मित्रांनो 31 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत, जूनच्या 31 मे ते 6 जून 2026 पर्यंत जवळपास संपूर्ण देशामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतील. विशेषतः मित्रांनो या कालखंडात केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला असेल आणि मोठ्या प्रमाणावर घाटावर त्याची सुरुवात झालेली असेल. अगदी दक्षिण महाराष्ट्रात, मराठवाड्यात सुद्धा या कालखंडात बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, असह्य मराठवाडा हा उष्णतेपासून, असह्य उष्णता मराठवाड्यात होती. निश्चित 31 तारखेपासून, म्हणजे उद्या तर 29 आहे, तापमान कमी होते, परंतु पावसासाठी 31 तारखेपासून मराठवाड्यात, विशेषतः मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागाला उकाड्यापासून काय मिळणार आहे, थोडीशी मदत होणार आहे. असह्य जो उकाडा आहे त्यापासून मदत होणार आणि पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या सर्व विभागामध्ये वाढतील. मित्रांनो, हे एक झालं. मृग छाया या कालखंडात राज्यावर पसरलेली असेल, टेम्परेचर कमी झालेले असेल आणि अशा कालखंडात पूर्व हंगामी कपाशीची लागवड करणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, ड्रिप इरिगेशन आहे किंवा इतर इरिगेशनची साधनं आहेत, अशा लोकांनी जरूर पूर्व हंगामी कपाशीची लागवड करावी असा एक सल्ला मी त्यांना देतो. मित्रांनो, 2026 हे वर्ष मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्वेकडला, विदर्भाचा पश्चिम भाग म्हणजे ज्याला आपण पश्चिम विदर्भ म्हणू, उत्तर महाराष्ट्र या विभागासाठी भारतीय हवामान विभागाने, जगातल्या महत्वाच्या मॉडेलने, तसेच स्कायमेट सारख्या खाजगी हवामान संस्थेने व आमच्यासारख्या छोट्याशा हवामान अंदाजकाने सरासरीपेक्षा या विभागात, 3 विभागात कमी पावसाचा सल्ला दिलेला आहे. अगदी पाऊसच पडणार नाही असं नसतं. मित्रांनो, आपण सातत्याने 2026 चे सर्व अंदाज दिलेले आहेत की आयोडी घटक आहे, इंडियन ओशन डायपोल आहे, ज्याला आपण म्हणतो जगातला 3रा मोठा समुद्र हिंदी महासागर आहे, या संदर्भातले अंदाज दिलेले आहेत. कारण आयोडीच्या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर हा हिंदी महासागराची भूमिका सुद्धा महत्वाची असते आणि ती या वर्षी आपल्याला प्रकर्षाने गरज भासणार आहे.
आपल्याला यावर्षी जो पाऊस पडेल मित्रांनो हा अयोडी घटकामुळे असेल. विशेषतः अयोडी घटकाचा पाऊस हा मित्रांनो घाटावर चांगला होतो, पश्चिम उतारावर चांगला होतो, कोकणात चांगला होतो. हे सर्व आपल्याला यावर्षी पाहायला मिळणार आहे. म्हणून हे कपाशीसाठी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे जिथं कपाशीची लागवड केली जाते, उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी कपाशीची लागवड असते, पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये कपाशीची लागवड असते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो कापूस लागवडीचा निर्णय घ्या. अल्निनोचं वर्ष आहे आणि अल्निनोच्या वर्षामध्ये दक्षिण अमेरिका खंडामध्ये जबरदस्त पाऊस पडत असतो. प्रचंड चक्रीवादळाचा सामना त्यांना करावा लागतो आणि याच्यामध्ये त्यांच्या शेती पिकाची नासाडी होणार आहे, कपाशीची नासाडी होणार आहे आणि त्यामुळे भारतातल्या कापसाला चांगले दिवस येतील, सोन्याचे दिवस येतील मित्रांनो. त्यामुळे हा एक माझा सल्ला जरूर ऐकावा. ज्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा आहेत त्यांनी 31 मे नंतर कपाशी लागवडीचा निर्णय जरूर घ्या. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.